Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण टॉप 25 MCQs बघणार आहोत जे BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. तर तुम्हाला या लाईव्ह लेक्चर्समध्ये माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतो, MCQ डिस्कशन आणि टेस्ट सिरीज हे सगळं प्रोव्हाइड करण्यात येतं विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची MHT CET नर्सिंगसाठीची बॅच 2026 साठी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर याची फीज आहे ₹5000 एका कोर्ससाठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही व्हॉट्सॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात पहिला आपला MCQ आहे, लिम्फ कॅन बी डिफाइंड ॲज ब्लड मायनस. आता लिम्फ कसं आहे, मीन्स लिम्फ कसं, ब्लडचे कुठले पार्ट्स मायनस केले तर लिम्फ हे राहतं, हे त्यांनी विचारलेलं आहे. लिम्फ कॅन बी डिफाइंड एज ब्लड माइनस. सो ब्लड में से क्या क्या हम माइनस करेंगे तो लिम्फ रहेगा, ये उनका क्वेश्चन है, राइट. सो ब्लड मायनस काय करायचंय आपल्याला, RBCs, राइट, ब्लडचा पार्ट आहे, प्लस प्लाझ्मा मेम्ब्रेन. जेव्हा आपण हे मायनस करू, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन और प्लाझ्मा प्रोटीन, ते इज इक्वल्स टू काय राहणार आहे, लिम्फ राहणार आहे. सो ऑप्शन नंबर B, that is RBC, and C. So option number D is your right answer, students. Both B and C. Lymph can be defined as blood minus, both B and C. Is it clear, students? Next, ECG is useful to detect. आता ECG चा full form काय सगळ्यात पहिले, ECG is electrocardiogram, right? ECG is nothing but इलेक्ट्रोकार्डिओग्राम. तर या इलेक्ट्रोकार्डिओग्रामचं काय फंक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, काय करतं इलेक्ट्रोकार्डियम, काय डिटेक्ट करतं, इट एनलार्जमेंट of heart chambers. It tells us about the enlargement. Yes, it is damage to cardiac muscle सांगता, डिटेक्ट करण्याला मदत करता, abnormality in conducting pathways. Yes, this is also correct. So ECG is useful to detect all of this. So option number D is your right answer. Clear, students? Next, in ECG deflection waves, ventricular depolarization occurs at. आता आपण इथे एक रफ डायग्राम काढूया ECG waves. Yes, तर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, दिस इज P, दिस इज Q, दिस इज R, दिस इज S आणि T. तर जो P चा रिजन आहे तिथे काय होतं, AC, दॅट इज कॉल्ड एज एट्रियल कॉन्ट्रॅक्शन, आणि Q ते S च्या रिजन मध्ये काय होतं, VC, दॅट इज वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन, राईट. तर आपल्याला काय विचारलंय, डिफ्लेक्शन इन ECG डिफ्लेक्शन वेव्स वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन ऑकर्स ॲट. वेंट्रिक्युलर पोलरायझेशन कुठे होतंय, QRS कॉम्प्लेक्स मध्ये, QRS. सो ऑप्शन नंबर C इज युअर राईट आन्सर. क्लिअर. नेक्स्ट,
Blocking of arteries due to deposition of fats and calcium is called. आता arteries आहे, just a rough diagram we will draw of arteries. okay. आता ही जर arteries असेल, इथे जर deposition होतंय, तर या deposition मुळे जे blockage create होतं त्याला आपण काय म्हणतो हे त्यांनी विचारले आहे, right? तर arteriosclerosis कसं असतं, it is inelastic, right? इथे inelastic आहे. नेक्स्ट, एम्फायसाइमा मध्ये काय होतं, लंग डिसऑर्डर आहे. फेलियर मध्ये नो. So blocking of arteries due to deposition of fats and calcium is called as atherosclerosis. काय म्हणतात त्याला, atherosclerosis. Option number B is your right answer, students. Next, if the systolic pressure is 140 mm and this diastolic pressure is 90, then the pulse pressure is. त्यांनी काय विचारलंय, सिस्टॉलिक प्रेशर. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण नॉर्मल बीपी स्टडी केला, नॉर्मल बीपीचं रेंज काय असतं, दॅट इज 120 80, राईट. राईट, म्हणजे सिस्टॉलिक किती असतं, 120 असतं आणि डायस्टॉलिक किती असतं, 80 असतं, राईट. that is 120 80 mm Hg. आता पल्स प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतात, सो पल्स प्रेशर इज कॅल्क्युलेटेड इज इक्वल्स टू SP मायनस DP, राईट. दॅट इज सिस्टॉलिक प्रेशर मायनस डायस्टॉलिक प्रेशर. तर इथे तुम्ही काय बघितलंय, सिस्टॉलिक प्रेशर किती आहे, 140, राईट, आणि डायस्टॉलिक प्रेशर किती आहे, 90. सो 140 मायनस 90 किती झाले स्टुडंट्स. सो याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगाल. येस, व्हॉट इज युअर पल्स प्रेशर. सो 140 मायनस 90 जे काही आन्सर आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा किती आहे याचा आन्सर. क्लिअर. नेक्स्ट, females have slightly dash blood pressure than males of her age before dash, right. तर आता विद्यार्थी मित्रांनो, फिमेल्स जर आपण बघितलं, जनरली जेव्हा फिमेल्सला पिरियड झालेले असतात, दे हॅव लो बीपी. काय असतं फिमेल्सला, जेव्हा पिरियड झालेले असतात तेव्हा लो बीपी असतो. तो फिमेल्स हॅव लोअर बीपी बिफोर द मेनोपॉज. येस, सो ऑप्शन नंबर A is your right answer. Females have slightly lower blood pressure than males of her age before menopause. जेव्हा पण नॉर्मली फिमेल्सला पिरियड्स येतात त्यावेळेस त्यांना त्यांचा बीपी लो असतो, वेरेवर नॉर्मल कंडिशन मध्ये त्यांचा बीपी नॉर्मल असतो. क्लिअर स्टुडंट्स. नेक्स्ट, पल्स रेट ड्युरिंग टॅकिकार्डिया इज. आता टॅकिकार्डिया जेव्हा असते तेव्हा पल्स रेट काय असतो हे त्यांनी विचारलेलं आहे. तर पल्स रेट म्हणजे काय, इट इज द नॉर्मल हार्ट रेट. पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेऊया की पल्स रेट आपण कशाला म्हणतो, नॉर्मल हार्ट रेटला आपण पल्स रेट म्हणतो, नॉर्मल हार्ट रेट. ओके. तर टॅकिकार्डिया कंडिशन आहे जेव्हा 100 बीट्स पर मिनिट असतात, अबाव 100 बीट्स पर मिनिट असतात, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया. आणि जेव्हा बिलो 60 बीट्स पर मिनिट असतात, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज ब्रॅडिकार्डिया. ओके, रिमेंबर ठेवा, हे टर्मिनॉलॉजी रिमेंबर करा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जेव्हा बिलो 60 असते, बिलो 60 पर मिनिट, 60 बीट्स पर मिनिट, दॅट कंडिशन इज ब्रॅडिकार्डिया. आणि पल्स रेट ड्युरिंग टॅकिकार्डिया इज अबाव 100 बीट्स पर मिनिट. So your right answer for this question is option number A, above 100 beats per minute. I hope students तुमचे सगळे MCQs तुम्हाला कळालेले असतील. Yes, these MCQs are important. आता आपण आपल्या पहिल्या MCQ वर जाऊया. That is the artery used for measuring pulse on wrist is.
जी आपली पल्स आपण मेजर करतो रिस्टवर आपल्या मनगटावर, तर त्या आर्टरीचं काय नाव आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. सो ऑप्शन्स इथे दिलेत, रेडियल आर्टरी, एओर्टा, कॅरोटिड आर्टरी, बोथ ए एंड सी. येस, तर याचा आन्सर कॅरोटिड आर्टरी ही कुठे प्रेझेंट असते विद्यार्थी मित्रांनो? इट इज प्रेझेंट ऑन नेक. या नेकची जी आर्टरी असते त्याला आपण कॅरोटिड आर्टरी असं म्हणतो, आणि जी आपली ब्रेस्टवर असते त्याला आपण रेडियल आर्टरी असं म्हणतो. सो ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट MCQ. Which statement is true among the following? आता इथे आपल्याला काय विचारलं गेले? ट्रू स्टेटमेंट कुठली आहे हे विचारले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे क्वेश्चन्स ट्रू, फॉल्स, करेक्ट, नॉट करेक्ट असे जेव्हा तुम्ही MCQs किंवा PYQs सॉल्व्ह करता, तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही स्टेटमेंट व्यवस्थित वाचताय, कारण बऱ्याच वेळेस काय होतो आपण कन्फ्युज होतो अशा क्वेश्चन्सला. तर मेक शुअर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचता. नाही कळत असेल तर दोनदा वाचा, स्टेटमेंट व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. ऑल वेन्स कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. दिस इज नॉट करेक्ट. ऑल आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. ऑल वेन्स एक्सेप्ट वन कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. असं असतं का? तर नसतं. ऑल आर्टरीज एक्सेप्ट वन आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. तर येस, सगळ्या आर्टरीज काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. फक्त एकच एक्सेप्ट वन, दॅट इज एकच आर्टरी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज पल्मनरी आर्टरी, जी काय करते? डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. येस, कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल to lungs. Clear? Yes. So option number D is your right answer, students. Option number D is your right answer. Next, histologically the wall of vein is made up of. आता histologically म्हणजे काय? internally वेन्स आहेत ते कशा बनल्या, त्यांचे लेयर्स कसे काय आहेत ते विचारलेलं आहे इंटरनली. तर वेदर इट इज अ वेन और आर्टरी, त्याच्या वेन्स मध्ये काय असतं? हिस्टोलॉजिकली त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? 3 लेयर्स, दॅट इज ट्युनिका एक्सटर्ना, जी आउटर लेयर आहे, ट्युनिका मीडिया दॅट इज द मिडल लेयर, अँड ट्युनिका इंटर्ना दॅट इज द इंटरनल लेयर. सो याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर डी इज युअर राईट आन्सर. येस, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट, कार्डियक आउटपुट इज. आता कार्डियक आउटपुट कसं कॅल्क्युलेट करतात हे विचारलेलं आहे. तर कार्डियक आउटपुटचा एक फॉर्म्युला आहे. येस, आपण आता इथे लिहूया. कार्डियक आउटपुट इज इक्वल्स टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. ओके, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. आता स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे? येस, 70. येस, ओव्हरऑल 70 ml. अँड HR हार्ट रेट काय आहे? दॅट इज नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला किती अमाउंट हे होतं? दॅट इज 72. सो 70 इंटू 72 इज 5040 ml. आता हे ml मध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल? हे ml चं तुम्हाला लिटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल, राईट? सो इज इक्वल टू 5 लिटर. तर आता आपण आपल्या ऑप्शन्स बघू. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट इज 72 ml पर. नो, 5 लिटर इथे आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट 500 ml. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट 5 लिटर और ब्लड पर मिनिट. येस, आता ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी दोन्ही करेक्ट आहेत. तर या क्वेश्चनला असे जेव्हा क्वेश्चन्स येतात, जेव्हा रिपीटेड ऑप्शन सेम असतात, त्या क्वेश्चन्सला आपण काय म्हणतो? बोनस क्वेश्चन. येस, सो जरी तुम्ही बी टिक केला, इट इज युअर राईट आन्सर. इवन इफ यू टेक डी, दॅट इज ऑल्सो द राईट आन्सर. ओके, सो किती? 5 लिटर्स ब्लड पर मिनिट. नेक्स्ट, ड्युरेशन ऑफ वन कार्डियक सायकल इज. आता काय असतं ड्युरेशन वन कार्डियक सायकलचं? आर्ट्रियल सिस्टोल कितीचं असतं? एट्रियल सिस्टोल
0.15 सॉरी 0.1 सेकंड्स, राईट. आणि ड्युरेशन ऑफ वन कार्डियक सायकल किती असते? सो रिमेंबर किती असते? 0.8 सेकंड्स. येस, सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, eustachian valve is present at the opening of. तर याचं लक्षात कसं जायचं? eustachian, या प्रोनाउन्सिएशन कसं येतं? आय वरनं. So option number B, that is inferior vena cava. Eustachian valve is present at the opening of inferior vena cava, no coronary sinus, pulmonary aorta, systemic aorta, no. So option number B is your right answer. Next, if the number of heartbeat is 80, then the cardiac output will be. म्हणजे काय दिलंय त्यांनी? हार्ट रेट दिलेला आहे. हार्ट रेट किती आहे? 80 आहे. कार्डियक आउटपुट विचारलंय. आपला फॉर्म्युला काय? कार्डियक आउटपुट इज इक्वल्स टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट, राईट. सो स्ट्रोक व्हॉल्यूम किती आपला? 70, राईट, इंटू 80. सो 70 इंटू 80 किती होतात? 5600 ml. आता ml चं आपल्याला काय करावं लागेल? लिटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. सो व्हॉट वी विल डू? वी विल डिवाइडेड बाय 1000, राईट. लिटर मध्ये कन्वर्जन करायला 0 गेले. व्हॉट इज युअर आन्सर स्टुडंट? 5.6 liters. Yes. So 5.6 liter, option number D is your right answer. So if the number of heartbeat is 80, then the cardiac output will be 5.6 liters. Yes students, कळाले तुम्हाला MCQs? I hope तुम्हाला सगळे MCQs क्लिअर झाले असतील. करणार आहोत, दॅट इज इन अ नॉर्मल अडल्ट ह्युमन द ॲव्हरेज स्ट्रोक व्हॉल्यूम इज, राईट. तर आपण असा स्ट्रोक व्हॉल्यूमचा जो क्वेश्चन आहे आपण आपला लास्ट सेशन मध्ये देखील डिस्कस केला होता. त्याचबरोबर इन अ नॉर्मल अडल्ट आता आपल्याला इथं काय विचारलंय? स्ट्रोक व्हॉल्यूम ॲव्हरेज किती असतं नॉर्मल अडल्ट मध्ये, राईट. तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे की एका हार्टबीट वर किती ml ब्लड पंप आउट होतोय, राईट. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोक व्हॉल्यूम. वन हार्टबीट, एक हार्टबीट वर किती अमाऊंट ऑफ ब्लड इज पंपिंग आउट. तर मी तुम्हाला सांगितलं होतं इन अ नॉर्मल ह्युमन इट इज 70 ml. सो ऑप्शन नंबर बी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, ट्रायकस्पिड वाल्व इन द हार्ट इज प्रेझेंट इन. आता ट्रायकस्पिड वाल्व कुठे प्रेझेंट असतं हे आपल्याला विचारलं, हे आपल्याला माहिती असणं पहिले गरजेचं आहे, राईट. सो ट्रायकस्पिड वाल्व काय? ट्राय, राईट. तर याच्या स्पेलिंग मध्ये आर आहे. सो प्लीज रिमेंबर, ट्राय म्हणजे आर आहे त्याच्यात. सो इट इज प्रेझेंट बिटवीन राईट एट्रियम, येस, अँड राईट वेंट्रिकल. ओके. तर ट्रायकस्पिड वाल्व कुठे कुठे प्रेझेंट आहे? राईट एट्रियम अँड राईट वेंट्रिकलच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? ट्रायकस्पिड वाल्व. सो your answer for this question is option number A, that is called as right AV aperture. Okay. Next, the volume of the blood pumped out by ventricles per cardiac cycle is, राईट. आता हा क्वेश्चन कसा विचारलाय विद्यार्थी मित्रांनो? हा क्वेश्चन ट्विस्ट करून विचारलाय. आताच आपण 15th क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, सेम स्ट्रोक व्हॉल्यूमच विचारलं होतं. सिमिलरली इथे पण तेच विचारलंय. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय की किती ml ऑफ ब्लड पंप होतंय, राईट, आउट बाय द वेंट्रिकल पर कार्डियक सायकल. आता पर कार्डियक सायकल किती असते? 0.8 सेकंड्सची, राईट. सो व्हेन वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी हा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? जेव्हा वेंट्रिकल्स काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात, तर किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप आउट होतं बाहेर तेच विचारलं गेलंय. दॅट इज नथिंग बट द स्ट्रोक व्हॉल्यूम विचारलंय त्यांनी. सो अगेन युअर आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज 70 ml इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, पेसमेकर ऑफ हार्ट इज. आता पेसमेकर ऑफ हार्ट, पेसमेकर कशाला म्हणतात? पेसमेकरचं काम काय विद्यार्थी मित्रांनो? इट मेंटेन्स द स्पीड ऑफ द हार्टबीट. काय करतो पेसमेकर? इट मेंटेन्स द स्पीड ऑफ heartbeat, right. The pacemaker of heart is called as SA node.
Okay, so option number A is your right answer. Next, human heart is, आता हा बेसिक क्वेश्चन आहे. हा जर क्वेश्चन आला, आय वॉन्ट एव्हरीवन टू गेट 1 मार्क फॉर दिस क्वेश्चन. व्हेरी बेसिक क्वेश्चन. सगळ्यांना माहिती आपलं ह्युमन हार्ट किती चेंबर्ड आहे? इट इज 4 चेंबर्ड. सो प्लीज रिमेंबर, अशा बेसिक क्वेश्चन्स मध्ये तुम्ही मिस्टेक करू नका. ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. नेक्स्ट, क्लॉटिंग डिसऑर्डर्स ऑकर मेनली ड्यू टू द रिडक्शन इन द नंबर ऑफ. आता क्लॉटिंग कुठे होते विद्यार्थी मित्रांनो? इट इज डन इन द प्लेटलेट्स, राईट? प्लेटलेट्स च्या इथे क्लॉटिंग आपल्याला दिसतं. प्लेटलेट इज नथिंग बट द ब्लड क्लॉट. प्लेटलेट्स मध्ये आपल्याला ब्लड क्लॉट दिसतात. सो व्हॉट इज द अदर नेम फॉर दिस प्लेटलेट और ब्लड क्लॉट? इट इज कॉल्ड एज द थ्रोम्बोसाइट. सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप आपण जे काही एमसीक्यूज आता डिस्कस केले तुम्हाला सगळे क्लिअर असतील. सगळे एमसीक्यूज इझी होते, क्वेश्चन्स ट्विस्ट करून विचारले गेले होते. बट यू मेक शुअर की तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं हे व्यवस्थितपणे कळलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की तेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय, मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन 2दा वाचताय. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला वारंवार सांगत असते, कारण आपण काय करतो, घाई गडबडीत आपल्याला उत्तर माहिती असतात पण आपण गडबडीत ते व्यवस्थितपणे वाचत नाही आणि त्यामुळे आपल्याला उत्तर माहिती असून सुद्धा आपल्या हातून चुका होतात आणि आपण तिथे आपले मार्क गमावतो. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय, क्वेश्चन 2दा वाचा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं ते कळेल आणि त्याचबरोबर ऑप्शन्स एकदा व्यवस्थितपणे बघा आणि मगच अटेम्प्ट करा. येस, तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात तुम्हाला आम्ही काय करतो, लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येणार आहे, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हाल आणि तुमचे डाऊट जे काही असतील ते मला सॉल्व्ह करता येईल. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर्स बरोबर आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस, नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज अँड पर्सनल गायडन्स. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही पर्सनल गायडन्स लागत असेल ते सुद्धा ग्लोबल ऑनलाईन किंवा मी प्रोव्हाइड करते. तर लक्षात ठेवा की आपल्या MHT CET नर्सिंगच्या 2026 साठीच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी त्यासाठीची तुमची सिंगल कोर्सची फी आहे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. सिंगल कोर्स 5,000, कॉम्बो कोर्स 5,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. तर ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला कनेक्ट करता येईल, तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. तर तुम्हाला तिथे जीचा आयकॉन दिसेल. जेव्हा तुम्ही तो ऍप डाउनलोड कराल आणि ओपन कराल तर तुम्हाला तिथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. एकदा तुम्ही रजिस्टर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासमोर हा पेज ओपन होईल, राईट? तर या पेजवर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर या स्टोअरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं, तर तुम्ही या पेजवर याल. जेव्हा तुम्ही स्टोअरचं ऑप्शन क्लिक कराल तर तुम्हाला इथे वरती या पेजवर आल्यानंतर इथे एक सर्च बार दिसेल. तुम्हाला तिथे हवा तो कोर्स सर्च करा. जर तुम्ही नर्सिंग साठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा, PCB साठी बघत असाल तर PCB सर्च करा किंवा नीट साठी बघत असाल तर नीट सर्च करा. तर असं केल्यावर तुम्हाला पाहिजे तो कोर्स तिथे विजिबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स मध्ये सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, जे कोणी या एक्झाम साठी प्रिपेअर करत आहे, म्हणजे त्यांना फ्युचर प्रिपरेशन साठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.